नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 27 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आज हे लॉकेटचं जे काय प्रकरण आहे ना, एवढं वाजवलं का काय सांगू तुम्हाला, आणि गाजवलं सुद्धा. आता या आरुषीच्या गळ्यातलं लॉकेट असतं तर नंदिनी तिला चौकशी करत असते, काय गो हे लॉकेट नवीन घेतलंस का, कुठून आणलंस. आधी तर आरुषी, तिचं नाव माझ्या लक्षातच राहत नाही. आरुषी तर सांगायला फार भाव खाते की अगं नाही ग, असंच आहे तसंच आहे. मग हळूच सांगते की काव्याचं आहे. मग काव्याचं आहे सांगितल्यानंतर ही नंदिनी म्हणते, काय ग काव्याला विचारलंस का घेताना. मग आरुषी म्हणते, नाही ग, तिला काय विचारायचंय ताई, मी आपलं ढापलं. आता हे ऐकल्यानंतर जीवाने तिला जरा जास्तीच रिॲक्शन दिली. काय ग हे लॉकेट, जीवा तिला स्वतःहून येऊन विचारतो, काय ग काव्याने तुला हे लॉकेट दिलं होतं का. आरुषी म्हणते, छे ती कसली देते, मी ढापलंय तिच्या कपाटातून. आणि तसंही जीजू ती काही तिच्या गोष्टी कोणासोबत शेअर नाही करत. तुम्हाला माहित नाही हो जीजू, माझी काव्याताई कशी आहे. आता जीवाला चांगला झटका बसलेला असतो यामुळे. आता ही नंदिनी म्हणते की बस आता आगोपणा कमी कर आरुषी, चहा पी. आता जीवा विचार करतो, बापरे काव्याला हे माहिती आहे का, आरुषी आमचं लॉकेट घालून हिंडतीये. हिला काही कळतं का या आरुषीला, पण काव्याला फोन करू का, काय करू असा विचार करून त्याने फोन हातात घेतलेला असतो. पण तेवढ्या काव्याचाच फोन या आरुषीला आलाय. जीवा तिला फोनच लावणार असतो काव्याला, पण लगेच आरुषी फोन उचलायच्या ऐवजी कट करते. आता काव्याचा फोन कट केल्यावर नंदिनी चिडते, काय आरुषी अगं काव्याचा फोन का कट केलास. आरुषी म्हणत असते, शैतान का नाम लिया शैतान हाजीर. अगं ताई ती पण माझे फोन कट करते, मी पण नाही उचलणार तिचा फोन. आता जीवाला जरा टेन्शनच आलंय. काव्या सारखी कॉल करते या आरुषीला, पण आरुषी काही फोन उचले ना, मुद्दाम गंमत करते काहीतरी. आता तिला काय माहिती हे यांचं असं सिरियस प्रकरण आहे म्हणून. शेवटी जीवा म्हणतो, अगं तुला सारखे फोन येत आहेत, बघ ना काहीतरी महत्वाचा फोन असेल काव्याचा. मग लगेच आरुषी म्हणते, तिला काय महत्वाचं बोलायचं असणार आहे माझ्याशी. मग नंदिनी चिडून म्हणते, काय आरू काय गंमत करतेस, घे ना फोन अगं काव्याचा. मग आता आरुषी फोन स्पीकरवर टाकत म्हणते, हा बोल ग काव्या काय. मग काव्या तिकडून चिडून म्हणते, काय ग आरुषी तू माझं लॉकेट घेतलंस का, हे बघ खरं खरं सांग, तू फक्त हो म्हण मग दाखवते मी तुला. मग लगेच आरुषी म्हणते, काय करशील ग, काय करशील, मारशील का मला, ये ना मार मार. तसंही तुझ्याकडून प्रोटेक्ट करण्यासाठी माझ्याकडे 2-2 माणसं आहेत, माझी नंदिनी ताई आणि माझे जीजू दोघेही आहेत. काव्या विचारते काळजीने, काय ग कुठेस तू आरुषी. मग नंदिनीचा आवाज येतो तिला. नंदिनी म्हणते, अगं आरुषी इकडे आली आहे काव्या. मग काव्याला आरुषी म्हणते, बघ काव्या मी तुझ्याच घरी आले, बघ बघ. अगं तू जर मला मारलंस ना काव्या, तर जीवा जीजू आणि नंदिनी ताई आहे जिथे मला वाचवायला. आणि हो तुला जे लॉकेट हवं होतं ना ते मी घातलंय आणि आता ते माझं झालंय, ये आता आणि घे तुझं लॉकेट. आणि आता नंदिनी म्हणते, अगो काव्या काय सुंदर लॉकेट आहे तुझं. आता हे सगळं काव्या ऐकत असते बरं का, आणि हे ऐकून तिला धक्काच बसलाय. आता मागचा पुढचा विचार न करता काव्या सरळ पळतच सुटली आहे. आरुषी विचार करते, असली कसली आहे ही, बघ कटपण केला ताई हिने फोन. नंदिनी म्हणते, काय कट झाला का ग फोन आरुषी, काय छळत असते ग काव्याला नेहमी, चल ते कॉफी घे बरं आता. आता इकडे ही काव्याची आई तिला आवाज देत असते, काव्या काव्या कुठे चाललीस तू. आणि काव्या तर चक्क धावत पळतच निघाली आहे, कारण ते लॉकेट काहीही करून तिला कोणाला बघू द्यायचं नाहीये. बरं आता मला सांगा प्रेक्षकांनो, एकीकडनं काव्या असं दाखवते की तिचं प्रकरण घरच्यांना कळलं पाहिजे, आणि एकीकडनं हे लॉकेटही झाकण्याचा प्रयत्न करते. क्या है क्या बॉस, गडबडच आहे जरा. असो आता ती एवढी धावत पळत येताना दाखवली की विचारू नका, पळत पळतच आली ती तिच्या सासरपर्यंत. तोपर्यंत इकडे आरुषीने मस्त सरबराई करून घेतली आहे स्वतःची. नंदिनी आग्रह करत असते आरुषीला, खाऊन घे बरं आरू, फोनवर नको खेळत बसू, चल खाऊन. नंदिनी विचारते जीवाला, तुम्हाला सँडविच हवंय का जीवा. जीवा तिथेच उभा असतो, तो नको म्हणतो. मग नंदिनी म्हणते, काय ग काव्याने फोन कट केला, मग तिचा फोन आला का आरुषी तुला. आरुषी म्हणते, नाही ग ती अशीच आहे, अगं तिला पाहिजे असेल लॉकेट तर येईल खुद ती इकडे, कशाला टेन्शन घ्यायचं. नंदिनी म्हणते, कितीदा तुला सांगितलं आरू, तिला विचारल्याशिवाय तिच्या वस्तूंना हात लावत जाऊ नको, तिचं चिडणं स्वाभाविक आहे की नाही. आता ती जर आली तर प्रेमाने तिला लॉकेट दे आणि तिला सांग की पुढच्या वेळेला असं करणार नाही. आता ती अशी बोलणार नंदिनी, तेवढ्यात तिथे काव्या येते आणि म्हणते, अशी वेळच येणार नाही, पुढच्या वेळेला मी आता माझ्या वस्तू तुझ्या हातात येऊच देणार नाही आरू. आता असं म्हणून ही काव्या ते लॉकेट ओरबडत असते, काढ ते लॉकेट काढ. आता हिचं एवढं रौद्ररूप बघून आरुषी एवढी घाबरते आणि आता ते लॉकेट ती अक्षरशः ओरबाडते आणि या सगळ्या ओढाताणीमध्ये ते लॉकेट पडतं खाली. आता
जीवा घाबरतो, काव्या घाबरते, एवढं सगळं ड्रॅमॅटिक रंगवलंय हे लॉकेट प्रकरण की विचारू नका. पण म्हणतात ना, काय म्हणतात, डोंगर पोखरून उंदीर हातात आला, एवढं सगळा धिंगाणा केला पण ते लॉकेट कोणालाच दिसलं नाही. म्हणजे त्यातला फोटो, मी म्हणते ना प्रेक्षकांनो नेहमी की इतक्यात काही या जीवा आणि काव्याचं प्रकरण एक्सपोज होणार नाही. ते एवढ्या जोरात ओरबाडते ही काव्या लॉकेट की ते तुटून जातं लॉकेट, म्हणजे खाली पडतं ते. पण आरुषीला फार डॅमेज होतं, तिच्या गळ्याला लागतं ते ओरबाडीमध्ये. आता नंदिनी चिडते काव्यावर आणि म्हणते काय हे अगं काव्या, अगं लागलं ना आरूला. आरू लहान लेकरासारखी रडायला लागते. आता काव्या घाबरते ते फोटो कोणाला दिसू नये म्हणून. आता ते उघडं असतं बरं का त्या लॉकेट, म्हणजे एकीकडे जीवाचा आणि एकीकडे काव्याचा फोटो असतो. काव्या धांदरल्यासारखी इकडे तिकडे बघायला लागते. पण आता पटकन वेळ प्रसंग साधून तिने ते लॉकेट उचलले आणि बंद करून टाकले. असं हार्ट येते आणि उघडतं ते असं. काव्या अजून आरुषीवर ओरडते आणि म्हणते आरुषी, तू जर यापुढे माझ्या वस्तूंना हात लावला ना तर याद राख. आरुषी, आता हात लावला ना तर याद राख. आरुषी आता चिडून म्हणते लावणार, एकदा नाही 100 वेळेला लावणार. आता तू सासरी होतीस ना, तुला काय माहिती तुझे कपडे, तुझं वस्तू कुठे येते. आता यापुढे मी तुझ्याच वस्तूंना हात लावणार. दोघी बहिणींमध्ये तुडुंब वाद चालू होतो. नंदिनी दोघींचे भांडणं सोडवत असते. आता काव्या पण तिच्यावर चिडचिड करत असते. नंदिनी म्हणते काय काव्या, लहान आहेस का तू, अगं लग्न झालंय ना तुझं, शहाण्यासारखी वाग ना. आरुषी म्हणते बघ करेक्ट बोलते ताई, लग्न झालंय तुझं काव्या. अगं तुझं कपाट आणि कपाटातल्या सगळ्या गोष्टी आता माझ्या आहेत काव्या. आता काव्या चिडून म्हणते आरुषी, दात तोडी ना तुझे. आता नंदिनी म्हणते शांत हो काव्या, काय चाललंय तुझं, कशी वागते, काय वागते, भान आहे की नाही. अगं सासरी आहोत आपण. मग आता तुला एवढं वाटतंय ना काव्या, तर जा आणि तुझ्या वस्तू इकडे घेऊन ये. काव्या एकदम जोरात ओरडते आणि म्हणते तसंही मला तिकडेच जायचंय राहायला, कशाला माझ्या वस्तू घेऊन येऊ. आता काव्या जेव्हा असं बोलते तेव्हा नंदिनी शॉक्टच होते आणि काव्या पण शांत होते एकदम. मग आरुषी जवळ येते आणि म्हणते अगं मला असं नव्हतं म्हणायचं, मी येत जात असणार आहे ना घरी म्हणून म्हटलं. अगं ताई, माहेरी गेल्यावर मला माझं सामान लागतं ना. मग नंदिनी या काव्याला म्हणते सॉरी म्हण आरुषीला. मग आरुषीच्या जवळ येऊन काव्या तिला सॉरी म्हणते. पण आता आरुषी जरा भाव खात असते. जा, मी नाही बोलत तुझ्याशी काव्या. काव्या म्हणते सॉरी ग बाई, सॉरी, गेला माझा राग आता. तरी पण आरुषी चकचक करत असते, तिला थोडं भाव खाऊन घेत असते. छान दाखवली दोघी बहिणींची जुगलबंदी. मग शेवटी काव्या तिला जवळ घेते आणि म्हणते सॉरी. बरं हे बघ, तुला ना माझं नेकलेस, चेन, म्हणजे कुर्ता, बॅग्स, जे काही तुला हवं असेल ना ते माग ना आरुषी, मी देईल ना तुला. पण असं विचारत जा गं. आरुषी चिडून म्हणते तुला काही कळतं का ग काव्या, मी जर नाही विचारलं ना तर काय हरकत आहे, मी तुला न विचारतानाच तुझ्या गोष्टी घेणार आहे. आता आरुषी पण जरा उद्धटपणा करते बरं का, तुला न विचारता मी तुझ्या गोष्टी घेईल असं ती म्हणते. आता काव्या चिडून नंदिनीला म्हणते बघ ताई, आता हिला काय बोलू मी. नंदिनी म्हणते अगं घेऊ दे ना, मग काय बिघडतं, एवढं काय आहे त्या लॉकेटमध्ये. आता ही काव्या एकदम बोलून जाते, आहे माझं सिक्रेट, सांगेल मी वेळ आल्यावर. आता ही असं बोलते तेव्हा जीवा घाबरतो ना, तो मागेच उभा आहे. नंदिनी म्हणते काय काय बोललीस, असं काय सिक्रेट आहे त्या लॉकेटमध्ये. आता एकदम काव्या चुप्प बसते. नंदिनी आता चिडून म्हणते अगं तुला विचारते ना मी, काय सिक्रेट आहे त्या लॉकेटमध्ये. मग काव्या ते हसण्यावारी नेत म्हणते अगं काही नाही ग ताई, जरा गंमत केली मी आरूची, आणि तसंही ही मला त्रास देते तर मी हिला त्रास देऊ नको का. मग नंदिनी म्हणते बस झाला, आता काय चाललंय तुमच्या दोघींचं, चला आता एकमेकींना मिठी मारा आणि भांडणं संपवा म्हणलं ना हा विषय. आणि मग तिघी बहिणी एकमेकींना मिठी घट्ट मारतात आणि अशा पद्धतीने लॉकेट प्रकरण संपवलं जातं. पण काव्याच्या मनातली भीती काही अजून गेलेली नाहीये लॉकेट बद्दलची. लॉकेट तिच्या अजूनही हातातच आहे. पण असो, आता मानिनीताईंचा आणि त्यांच्या मिस्टरांचा सीन पुन्हा दाखवला. आता मानिनीताई पुन्हा चिडल्या आहेत बरं का रम्यावर. त्यांची रिॲक्ट व्हायची पद्धत फारच भारी असते हा प्रेक्षकांनो. तर असो, आता ते आवाज देतात, मानिनी अगं काय चाललंय तुझं, इकडे ये ना. मानिनी ते आल्यानंतर ते ऑफिस बद्दल थोड्या गप्पा शेअर करत असतात त्यांच्याशी आणि सहज म्हणत असतात अगं एवढं दमलो बघ ऑफिसमध्ये जाऊन, मला तर असं वाटत होतं चौपाटीवर जाऊन भेळ खाऊन आलं असतं तर बरं झालं असतं. मानिनीताई म्हणतात अहो मी काय म्हणते की आता ते सहज गंमत करतात आणि म्हणतात अगं बाई मी काही भेळ नाही खाल्ली आहे बरं, मी आपली गंमत केली आहे तुझी. मानिनीताई म्हणतात अहो मी भेळेबद्दल नाही बोलते, दुसरं काही बोलते. पारचे बाबा म्हणतात अगं खरंच मी भेळ नाही खाल्ली, मला भूक लागली आहे, अब चला मुरारी खाना खाणे, असं म्हणून ते जेवायला निघालेले असतात. मानिनीताई म्हणतात तुम्ही जरा ऐकताय का माझं, थांबता का थोडं. आता ते म्हणतात जेवण तयार नाही का, बरं ठीक आहे हरकत नाहीये, आता तू सासूबाई झाली आहेस बाबा,
तू दोन्ही सुनांवर कामं सोपवून अगदी मोकळी झालीस ना, पण मला जेवण दे ग वेळेमध्ये. मालिनी ताई म्हणतात, किती सलग बोलताय तुम्ही, थांबता का? तुम्हाला कळत नाहीये का? मी सिरियसली बोलते ना, तुमचं लक्ष का नाहीये माझ्याकडे? आता ते म्हणतात, बरं बरं सांग सांग काय झालं, सॉरी. मग आता त्या मालिनी ताई म्हणतात, तुम्ही नोटीस करताय का? अहो रम्या पार्थसोबत ऑफिसला जातीये. आता ते म्हणतात, काय हे काय प्रकरण आहे? मालिनी ताई म्हणतात, वाटलंच मला तुम्हाला माहिती नाहीये, माहीत असतं तर तुम्ही शांत नसता बसलात. अहो परस्पर हिने पार्थला विचारलं आणि पार्थ हो म्हणाला. मग पार्थचे बाबा म्हणतात, पार्थला मान्य आहे का? मालिनी ताई म्हणतात, मान्य काय, तो कोणाशी काही बोलला नाही, काही नाही, कोणाला विचारलं नाही आणि हो म्हणून टाकला त्या रम्याला. मी अडवलं त्या दिवशी रम्याला म्हणून कळलंय मला. मग पार्थचे बाबा म्हणतात, तुझा बोलायचा मुद्दा काय आहे मालिनी? मालिनी ताई म्हणतात, तुम्हाला काही चुकीचं वाटत नाहीये का? जाऊ द्या, मला नाही बोलायचं तुमच्याशी. ते आता त्यांचा हात धरतात आणि म्हणतात, अगं मालिनी तू काय बोलतेस ते मला कळत नाहीये, म्हणजे कुठल्या विषयावर बोलतेस तू? आता मालिनी ताई म्हणतात, तुम्हाला काही कळतं की नाही हो? आता पार्थचे बाबा म्हणतात, अगं जाऊ दे, माझं म्हणणं त्या रम्याला पडायचं असेल या सगळ्यातून बाहेर, नवीन सुरुवात करायची असेल तर जात असेल ना ती ऑफिसमध्ये, हा पर्याय तिला जवळचा वाटला असेल. मालिनी ताई म्हणतात, तुम्हाला कळतं का हो काही? हा तुम्हाला जे काही म्हणजे सोपं वाटतंय ना ते सोपं नाहीये. आम्हा बायकांना ना सिक्स सेन्स असतो. तुम्ही म्हणताय तसं रम्याला जर नवीन सुरुवात करायची असती तर तिला ती पार्थ सोबतच करायची आहे का? हे बघा, हे जे काही चालू आहे ना, आत्ता जे काही चालू आहे त्याबद्दल मी बोलते, पूर्वीचा मी विषय नाही काढत आहे. पण हे जे काही चाललंय ते नवीन नाही आहे. पार्थ सोबत हसत खिदळत घरी येणं, त्याच्यासोबत त्याच्याच गाडीत जाणं, तुम्हाला हे बरं वाटतंय का? आणि त्यातनं ती कशा पद्धतीने कपडे घालते दिसत नाहीये का तुम्हाला? एक सांगू का तुम्हाला, अहो पदर जरी सरकला ना तर तो मुद्दाम सरकलाय का आपोआप सरकलाय हे बायकांना एका नजरेत कळतं. आता हे सगळं त्या अगदी छान बोलतायत हं, आणि म्हणताय रोज रोज तिचं असं पार्थ सोबत जाणं मला नाही पटत आहे. हं असो, मला एवढं तुमच्या कानावर घालायचं होतं आणि ठीक आहे, मी आता चालले जेवण गरम करायला, असं म्हणून ते निघून जातात. आता इकडे रम्या फार एक्सायटेड दाखवली आहे त्यांनी. आता रम्याने एवढा मोठा कपड्यांचा ढीग तिचा बाहेर काढलाय आणि एक एक कपडे अशी बाजूला करत असते. वसू आत्या येतात आणि म्हणतात, अगं बाई रम्या, अगो केवढे कपडे तुझ्याकडे, किती पसारा केलायस तू, खोली आहे का कपड्यांचं दुकान? आता त्यातनं रम्या म्हणते, अगं आई मी न जरा हे चांगले आणि बरे कपडे जरा वेगवेगळे करतीये. वसू आत्या म्हणतात, अगं रम्या चांगले आणि बरे एखाद्या सिरियलच्या हिरोईनकडे नसतील एवढे कपडे आहेत तुझ्याकडे, हे सगळे कपडे महागातले रम्या. रम्या म्हणते, अगाई हे सगळे कपडे जुने झाले ग. वसू आत्या म्हणतात, तू बरी आहेस ना? अगं मागच्याच महिन्यात घेतले तू हे कपडे आणि जुने कसे काय झाले? मग आता रम्या म्हणते, अगं आई हे सगळे कपडे जुनी रम्या घालत होती, मला आता नवीन कपडे लागणार आहेत, कारण नवीन रम्या या पार्थ सोबत, माझ्या पार्थ सोबत ऑफिसमध्ये रोज जाणार आहे. म्हणजे बघ ना, मी पार्थ सोबत रोज ऑफिसला जाईल, पार्थ सोबत मी क्लायंट मीटिंग अटेंड करेल, बिझनेस लंच करेल. या सगळ्यामुळे पार्थचं लक्ष फक्त माझ्याकडे असायला हवं, त्यामुळेच मी प्रेझेंटेबल दिसायला नको का? त्यावर वसू आत्या म्हणतात, काय बाई केवढा तो कपड्यांचा विचार ग तुझा, बघ अगं यातले कपडे तर बघ, पण तुला कसे कपडे हवेत? वसू आत्या तिला विचारतात, तुला कसे कपडे पाहिजे बाई, लाडाचीच आहे बाई रम्या. तर रम्या म्हणते, आई मला ना असे छान कॉर्पोरेट लुकवाले कपडे हवेत, पण हे असे चकचकीत कपडे घालून मी फिरायचे ना, मला ना ती इमेज जरा ब्रेक करायची आहे, कारण ही रम्या कधी वर्क झालीच नाही, पण ही नवीन रम्या वर्क झाली पाहिजे. त्यासाठी जे काही लागतंय ना ते सगळं करायचंय मला. अरे यार प्रेक्षकांनो, साध्या सरळ भाषेत बोल ना बाई, मेकओव्हर करायचा आहे मला नवीन. असो, आता वसू आत्या लगेच म्हणतात, कर, तुला जेवढा पैसा खर्च करायचा आहे ना तेवढा कर, कपड्यांवर कर, वाटेल ते कर, जे माझं आहे ते सगळं तुझंच आहे. आता रम्या खुश होऊन म्हणते, थँक्यू 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 सो मच आई. आणि वसू आत्या म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जे काही करायचं ना ते हुशारीने करायचं, कपड्यावर असो किंवा विचारावर असो, काही उगाचच आगीतून फुपाट्यात पडू नकोस. मग रम्या म्हणते, डोंट वरी आई, आता मी खूप चटके सहन केलेत, त्यामुळे मी इथून पुढे जे काही करेल ना ते काळजीपूर्वक आणि विचार करूनच करेल. पार्थ आणि काव्याचं लग्न जरी झालं असेल तरी पार्थ संसाराच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला असेल, पण त्या काव्याला काही रस नाहीये पार्थमध्ये, त्यामुळे ती काव्या कधीही या गाडीतून खाली उतरू शकते आणि मला त्या गाडीत बसायची संधी मिळू शकते. खरं तर काव्यामुळेच मला पार्थच्या जवळ जायची संधी मिळते. रम्या जे बोलते ते शेवटचं बोलते आणि मी या संधीचं सोनं करून दाखवेल आई तुला, तू बघशीलच.
तर रम्याने आता जे काही ठरवलंय ते ती आता किती मार्गाला नेते ते आपल्याला कळेलच. पण बघा आता इकडे या दोघांचे भांडणं चालू असतात खाली झोपायवरनं. पार्थ म्हणत असतो मी झोपतो खाली. आता ही काव्या त्याच्या अंगावर ओरडते, खूप जोरजोरात बोलत असते. हो ही जवळजवळ किंचाळूनच बोलते. नॉर्मल बोलली असती तरी चाललं असतं, एवढंच माझं म्हणणं. पार्थ म्हणत असतो मी झोपतो खाली, तुमची पाठ दुखेल. काव्या म्हणते ऐका ना इकडे, मी झोपणारे खाली, संपला विषय. मी सांगितलं की संपून जातो विषय. पार्थ म्हणतो मी सांगितलं ना मी खाली झोपणार आहे. काव्या म्हणते सोडा इकडे ते अंथरूण, मला झोपायचंय खाली. पाठ चिडतो आणि म्हणतो तुम्ही ऐकत का नाही हो माझं, मला झोपू द्या ना खाली, तुमची पाठ दुखेल हो. काव्या म्हणते दुखू दे, काही फरक पडत नाही माझी पाठ दुखल्यावर. काव्या फनी डायलॉग म्हणते औरत को दर्द नहीं होता. पार्थ लागतो हसायला आणि म्हणतो चुकीचा डायलॉग बोलला तुम्ही. काव्या म्हणते मग काय बोलायचं होतं मी, हा माझा डायलॉग आहे आणि तो बरोबरच असतो, मी खाली झोपणार म्हणजे खाली झोपणार. पार्थ म्हणतो अहो दुखेल ना हो पाठ तुमची. काव्या म्हणते दुखू दे, माझी पाठ आहे, माझं मी बघून घेईल, तुम्हाला कशाला त्रास करून घ्यायचा आहे. पार्थ म्हणतो अहो तुम्हाला त्रास होतोय ना. काव्या म्हणते अरे माझा त्रास माझं मी सहन करेल ना. पार्थ म्हणतो मग तुम्हाला माझं ऐकायचं नाहीये का. काव्या म्हणते नाही ऐकायचंय मला, काय करायचंय. काव्या शेवटी चिडून म्हणते तुम्हाला काही कळतं का हो, का आता लिहून देऊ तुम्हाला, सारखं तेच काय बोलताय. पार्थ म्हणतो नाईस आयडिया, लिहून घ्यायच्या का चिठ्ठ्या. काव्या म्हणते चिठ्ठ्या, कसल्या चिठ्ठ्या, तुम्ही बालिश आहात का हो थोडेसे. काय टक्कर झाली तर म्हणे पुन्हा टक्कर करायची तर म्हणे शिंग येतात, किती तो बालिशपणा, तुम्ही काय दुसरी पहिलीत आहात का हो. पार्थ म्हणतो असं समजा की मी तिसरीत आहे, पण तुम्ही मॉन्टेसरी ते असं समजा ना, तुमच्याकडे आहे का कुठला दुसरं ऑप्शन. मी चिठ्ठ्या पाडणार म्हणजे पाडणार. काव्या आता वैतागलेली असते. एक थोडासा फनी सीन दाखवला या दोघांमधला आणि इथे एपिसोड संपवला. आता पुढच्या भागामध्ये बघा नंदिनी आता या जीवाजवळ पैसे मागते, तेव्हा जीवा म्हणतो काळजी करू नकोस, लग्न झाल्यावर तू माझी जबाबदारी आहेस, तुला जेव्हा पैसे हवे असतील तेव्हा माझ्याकडे माग. आणि हे सगळं काव्या ऐकते आणि खूप डिस्टर्ब होऊन जाते. पण आता नंदिनी आणि पार्थचे कोणीतरी गेस्ट आलेत. आता इथे एका मूवीचं प्रमोशन त्यांनी केलंय, गुलकंद नावाची मूवी आहे, तुम्ही बघितलीच असेल ट्रेलर प्रोमो, तर आपल्याला उद्या ते बघायला मिळणार आहे. तर असा होता हा आजचा एपिसोड. बाय द वे प्रेक्षकांनो, आता उद्यापासून सगळ्याच मालिका अर्ध्या तासाच्या दाखवणार आहे. ही तशी अर्ध्या तासाचीच होती, पण आता बघूयात मालिकेमध्ये बरीच डेव्हलपमेंट दाखवतायत. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. तुम्हा सगळ्यांना रविवारची सुट्टी, त्यामुळे हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. भेटूयात उद्या पुन्हा एकदा, तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.